आता बघूयात बजेट संदर्भातल्या आणखी टॉप 9 बातम्या। डहाणूच्या वाढवण बंदराला मंजुरी देणार, अर्थसंकल्पात अजित पवारांची घोषणा। राज्यभरात पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित कर समान करण्याची अर्थसंकल्पात तरतूद, मुंबई ठाणे नवी मुंबईमध्ये डिझेल 2 रुपयाने स्वस्त होणार। अर्थमंत्री अजित पवारांकडून दिव्यांगांसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा, तसंच तृतीयपंथी धोरण 2024 जाहीर। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे पाणबुडी प्रकल्पाची निर्मिती होणार, 66 कोटी रुपये अंदाजित किमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प उभारण्यात येणार, अजित पवारांची घोषणा। कल्याण नगर मार्गातील माळशेज घाटात सर्व सोयींयुक्त अत्याधुनिक व्ह्यूइंग गॅलरी उभारण्यात येणार असल्याची घोषणा, तसंच जागतिक वारसा नामांकनासाठी शिवकालीन 12 किल्ल्यांचा युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचीही अजित पवारांची माहिती। छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिराळा जिल्हा सांगली इथे त्यांचं स्मारक उभारणार असल्याची अजित पवारांची घोषणा, तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या 305 कोटी रुपये किमतीच्या आराखड्यास मान्यता। इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत दरवर्षी 38 ते 60 हजार रुपयांपर्यंत निवास भत्ता, तर शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत स्वयंरोजगार अर्थसहाय्याच्या योजनांसाठी 100 कोटी रुपये निधीची तरतूद। AI संशोधनासाठी राज्याचा मोठा निर्णय, विद्यापीठांना देणार 100 कोटींचा निधी, अजित पवारांची घोषणा।